नर धन्य धन्य तीची नर दत्त नामे जे तत्पर त्याचे होता दर्शन पतित होता ती पावन तया लागी शरण जावे काया वाचा आणि जीवे त्याचे होता दर्शन पतित होता ती पावन शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी त्याचे पाय आठवी मनी त्याचे होता दर्शन पतित होता ती पावन पांडुरंगा करो प्रथम नमो ज्ञानेश्वरा निवृत्त्युदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तीन शिरी सहा हात तया माझे दंडवत काय माझी वाणी मानेल संतांशी रंजव चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम आयशी दी प्रेम काही कळा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची नमस्कारुणी आता धन्य धन्य तेची नर धन्य धन्य तेची नर दत्त नामे जे तत्पर त्याचे होता दर्शन पतित होता ती पावन प्रस्तुत महिलांना नम्र विनंती आहे तिथं दर्शनाला घाई करू नका लांबून दर्शन घेऊन लगेच इकडे येऊन बसा पाळण्यापाशी सुद्धा गोंधळ करू नका आपल्याला कीर्तन या ठिकाणी चांगल्या प्रकारे ऐकू येण्यासाठी सगळ्यांना श्रवण चांगलं करता यावं म्हणून कोणीही तिथं गोंधळ करू नये ही सर्व भाविकांना नम्र विनंती आहे। आता मिळालेली तुम्हाला जी कल्पना आहे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे दर्शन घेण्याची आवश्यकताच नाही। आता भगवंताचं संकीर्तन हेच दर्शन आहे। कीर्तन झाल्यानंतर पुन्हा नंतर जेवण झाल्यानंतर देव कुठे चाललेले नाहीत आणि दुसऱ्या गावचे लोक इथं दर्शनाला येणार नाहीत कुणी, त्यामुळे जेवण झाल्यानंतर बी दर्शन घेतलं तरी अडचण नाही। आल्या आल्या देवाकडे गर्दी करू नका, आल्या आल्या कीर्तनाला बसून घ्या आणि शांतपणाने कीर्तन आपण ऐका आणि दुसऱ्याला ऐकू द्या। विठाला विठाला सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्रीयन थोर संत अनंत कृपासागर शांती ब्रह्म पैठण निवासी असणारे श्री संत एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा छोटासा अभंग आहे। ज्यांनी हा अभंग लिहिला त्यांचा परिचय आपल्याला माहित पाहिजे, कारण कोण बोलतो याच्यावर फार महत्त्वाचं आहे। माणसं बरेच बोलतात पण बऱ्याचशा बोलणाऱ्याच्या बोलण्याला किंमत नसते। काही माणसाच्या बोलण्याला किंमत असते त्याच्यात, कारण तो त्या किमतीचा मनुष्य असला पाहिजे, त्याच्या बोलण्याला किंमत असते। कोण बोललंय
आहे का नाही? बोलणारे अनेकांना वाटतं, पण एकच बोलतो, कोण? जरांगे पाटील. बोलण्याला किंमत आहे म्हणून सगळी माणसं पाठीमागे, सगळी माणसं दाब. तसं या ठिकाणी किंमत सगळ्यांनाच बोलावं असतं, पण सगळ्याच्याच शब्दाला किंमत येत नाही. नाथ बाबा त्यांची या जगतामध्ये काय परिचय आहे. नाथ बाबांच्या घरी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्माने 12-36 वर्ष काम केले. मी काय सांगालोय, नाथ बाबांचा परिचय कोण बोललंय? दत्तात्रेयांच्या नामाचा उल्लेख, महिमा वर्णन करणारे कोणी त्याविषयी बोलतोय मी. कारण त्या माणसाचा परिचय झाल्याशिवाय त्याचं कोणी ऐकून घेत नाही, म्हणून नाथांचा परिचय करून देतो. विठाला विठाला. एक मनुष्य असं चाला, पळत पळत आला, माईक पैसे आला, मला बोलू द्या म्हणला. ती लोक म्हणले कोण होते? ते म्हणले आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आहेत. मग थांब, मग ऐका. जर अधिकार असल्यानंतर माणसं ऐकतात. तसं नाथ बाबांचा अधिकार आहे. नाथांचा अधिकार काय आहे त्या अगोदर पाहू. ज्या भगवंताने विश्वाची निर्मिती केली, ज्याच्या सत्तेने वेद बोलतो, सूर्य चालतो, जगतातली सत्ता ज्याच्या हातामध्ये आहे, तो परमात्मा नाथ बाबांच्या घरी कामे करतो. कावडीने झागरी चक्रपाणी पाणी वाहे, आनंद भक्ती भावे निळावंदी त्याचे पाय. निळोबाऱ्यांची आरती आहे. कावडीनं ज्या भगवान परमात्म्याने नाथांच्या घरी पाणी भरलं, असा नाथांचा अधिकार. चला, 12 वर्ष कावडीने पाणी भरलं, 12 वर्ष श्रीकंड्या नावाने चंदन उघडून दिला, 12 वर्ष कीर्तनामध्ये प्रमाण म्हटले, 12-36 वर्ष नाथांच्या घरी परमात्म्याने काम केलं, असा नाथांचा अधिकार आहे. विठाला नाथांचा प्रपंचही समृद्ध आणि परमार्थही समृद्ध. प्रपंच कसा होता? नाथांच्याकडे जे लोक भागवत ऐकायला येत होते त्यांना पुरणपोळीचं जेवण रोज होतं बरं का. आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी घालणं होत नाही, एक दिवस सगळ्यांचा भंडारा असतो आपला. एक माणूस घालू शकतो का पुरणपोळी? नाही. नाथांच्या घरी त्या काळामध्ये वास्तविक आमच्या लहानपणी सुद्धा ते महाळाचं जेवायला आले की माणसं जेवायला जायचे पराती तांब्या घेऊन. पण नाथबाबांच्या काळामध्ये त्यावेळेला पुरणपोळीला केवढी किंमत असेल, पण ती पुरणपोळी नाथांच्याकडे जेवढे भागवत ऐकायला येत होते तेवढ्यांना पुरणपोळीचं जेवण होतं. हा ऐश्वर्य नाथांचं. विठाला याचा अर्थ लोक जेवायच्या वेळेला येतात असं नाथांचा. कारण जेवायला म्हणलं की उपाशी राहत होते ना लोक त्यावेळेला. आता सुद्धा लोक म्हणतात चला की कीर्तनाला, 10 वाजले तर आता 12 वाजता फुलं पडतात, होतंय की सुरू, होतंय की सुरू करीत करीत शेवटच्या चालेले इथे येतात आणि नेमकं पंक्ती बसायच्या टायमाला आपण इथं पोहोचतो. काय उपयोग आहे त्याचा? आपण दत्त जयंती म्हटलं की 9 वाजल्यापासून तयारीत पाहिजे, 10 वाजता इथं आलं पाहिजे, 10 वाजता महाराजाच्या हातात विना असला पाहिजे. मी बरोबर आल्या फोन लावला होता महाराज गुरुजींना, बरोबर टायमाला आलो. म्हणलं तर जेव्हा सुरू होईल तेव्हा आपलं काय आता, त्यामुळे मी वेळेत आलेलो आहे. परंतु आपल्याला सवय अशी लागली की आजची वेळ आज काला नाही, आज भगवान दत्तात्रेयांचा जन्मोत्सव आहे, त्यामुळे आपल्याला 12 वाजता पुष्पवृष्टी करायची, त्यामुळे आपण 10 वाजता कीर्तनाला सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणजे विस्तृत चरित्र आपल्याला ऐकायला मिळालं असतं. आपण असं म्हणतो चरित्राचं काय, चला आपलं जसं असेल तसं आहे की नाही. पण आपण आज विशेष महत्वाने भगवंताचं चरित्र वर्णन केलं पाहिजे. का चरित्र वर्णन करावं? पवित्र होईल चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गुजिरिया. भगवंताचं चरित्र वर्णन करणारा पवित्र होतो, श्रवण करणारे पवित्र होतात, हे नियोजन करणारे पवित्र होतात. आज या ठिकाणी
अन्य भावाने जे या ठिकाणी आलेले श्रवण करणारे वर्ण सर्वच पवित्र करण्याची शक्ती भगवंताच्या चरित्रामध्ये आहे. म्हणून चरित्र ऐकायचं जे वेळेला दररोज मिळतंय, पण भगवंताचं चरित्र ऐकून आपलं जीवन पवित्र करण्याची पर्वणी आज आलेली आहे. भगवान नाथांच्या घरी षष्टीचा उत्सव, नाथषष्ठी म्हणतात त्याला, उत्सव दरवर्षी असायचा. आणि त्या निमित्ताने नाथ बाबा एकदा निमंत्रण देण्याकरता दासोपंत स्वामी कुठं आले, अंबेजोगाईला आल्यानंतर त्या ठिकाणी दासोपंत स्वामी आणि दत्तात्रेय भगवान सोकट्याचा डाव खेळत होते. नाथांना पाहिल्याबरोबर भगवान अदृश्य झाले. दासोपंत स्वामीला वाटलं की दर्शन घेण्याकरता योग्य नाही हा पुरुष. कोण? नाथ बाबा. नाथांनी निमंत्रण दिलं की आपल्याकडे षष्टीचा उत्सव आहे, आपण कार्यक्रमाकरता उपस्थित राहा. आग्रहाची विनंती केली. दासोपंत स्वामींना वाटत होतं की मी श्रेष्ठ आहे नाथापेक्षा. दासोपंत स्वामी पैठणला आले. जयंच्या बरोबर सोकट्याचा डाव खेळत होते दासोपंत स्वामी, तोच भगवान चोपदाराचा वेश धारण करून नाथांच्या दारामध्ये उभे, हातात काठी घेऊन, दंड घेऊन चोपदाराचं काम करतात. नाथांचा अधिकार लक्षात आला. कोणाच्या? दासोपंत स्वामीच्या. मला असं वाटत होतं की यांनी दर्शन दिलं नाही, परंतु यांच्या दारात हे चोपदाराचं काम करतात. नाथांचा केवढा अधिकार आहे दासोपंत स्वामींच्या लक्षात आलं. असे अधिकारी संत श्रेष्ठ नाथ बाबा, ज्यांनी या कलियुगामध्ये लोक परमार्थाकडे ओळणार नाहीत, विषय ओढी भुलले जीव, आता यांची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव पावोनी ठाव नरदेह. मनुष्यदेह मिळून सुद्धा विषयाकडे यांची ओढ आहे. यांना परमार्थ कसा शिकवा. संतांनी लागून या पाया हेही काम केलं. किती सांगू तरी नाही किती बटकीचे हेही काम केलं. आणि तसंही नाही ऐकलं तर पुन्हा अन्य भारुडाच्या रूपाने लोकरंजन करण्याकरता, भारुड म्हणजे रंगीत संगीत, भारुडाचे असणारं नियोजन नाथांनी केलं. समाजाने परमार्थाकडे ओळावं का? समाज हा नाटकी नाथांनी ओळखलं, म्हणून नाटक करून का होईना पण लोक इकडे यावेत, इथं बसावेत, हे त्यांनी ऐकावं याकरता त्यांनी भारुडं लिहिले. अगदी रंगीत संगीत भारुडं आहेत ते भारुडं वरकड जर अर्थ पाहायला गेलो तर आपण तर समजणार नाही, पण त्याच्यातला गर्भित अर्थ अतिशय महत्त्वाचा आहे. आणि आपलं जीवन अगदी परिपूर्ण त्या भारुडामुळे होण्याची शक्यता त्या भारुडामध्ये आहे. म्हणून कीर्तन नाही ऐकावं वाटलं, नामजप नाही करावं वाटलं, तुम्हाला तीर्थ नाही करा, तीर्थयात्रेला नाही जावं वाटलं, कमीत कमी भारुडं तरी ऐका. असं म्हणून तरी काही लोक कीर्तन ऐकतात, काही लोक जप करतात, काही लोक पारायण करतात, काही लोक तीर्थयात्रा करतात, काही लोक अन्नदान करतात, पण काही लोक निव्वळच तमाशा बघतात. ज्यांच्याकरता भारुडं काढले त्यांनी त्या पद्धतीने तरी इकडे यावं याकरता भारुडाचा कार्यक्रम नाथांनी केला. भारुड एकनाथी भागवत गाथा लिहिला. गाथ्यामध्ये सर्व संतांचे चरित्र नाथांनी लिहिलेले, सर्व देवाच्या अवताराचे चरित्र नाथांच्या गाथ्यामध्ये वाचा तुम्ही. सर्व देवाचे अवताराचे चरित्र, संतांचे चरित्र, सर्व संतांचे चरित्र नाथांनी लिहिले. आणि भावार्थ रामायण गावोगावी आता जेवढं लक्ष्मण शक्ती करतो आपण, मोठ्या भव्य दिव्य प्रमाणामध्ये वनवासाला जातात. रामायण ग्रंथ हा कोणी लिहिला? नाथ बाबांनी लिहिले. त्याला कोणतं रामायण म्हणतात? भावार्थ रामायण. पूर्वीच्या काळामध्ये रामायण म्हटलं की गावामध्ये कोणी जोडा लिहून येत नव्हतं, येशीमध्ये येत नव्हतं कोणी जोडून. एवढा आदर्श त्या गावामध्ये, मांसाहार करायचं नाही, दारू प्यायची नाही, व्यसन करायचं नाही, अनेक असे म्हणजे पवित्र वागण्याची असणारी एक पद्धती त्या काळामध्ये होती. आता मंदिराकडे सुद्धा येत असताना मंदिरात सुद्धा जोडे घेऊन माणसं चालू लागले. आज प्रसाद खाण्याकरता सुद्धा माणसं जोडे घालूनच बप्पे शिष्टी म्हणतात त्या आपल्या
तर नाही समजा तशी, पण तसं करू नये असो. असा आदर्श रामायणाचा नाथांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्याच्यामध्ये नाथांचा आजचा हा अभंग आहे. म्हणजे सर्व संतांना नाथ बाबा हे प्रिय आहेत आणि भगवंताला प्रिय आहेत. असा नाथांचा अधिकार, असा हा नाथांचा अभंग आहे. नाथ बाबा आज दत्तात्रयांचं वर्णन करतात. आज काय आहे? दत्त जयंती आहे. सर्वांना कल्पना आहे. काही लोक आपल्याला कमीत कमी आपले सण तरी आपल्याला माहीत असले पाहिजे. हे आपले सण आहेत कोणते? दत्त जयंती, रामनवमी, हनुमान जयंती, गोकुळाष्टमी, महाशिवरात्री, हे आपले उत्सव सण आहेत. हे आपण साजरं करणे. मी कशाकरता सांगितलं, कशाकरता साजरे करायचे? पवित्र होईल चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गुजरिया विठाला विठाला. भगवंताने अनंत अवतार घेतले. त्यामध्ये हा आहे दत्तात्रयांचा अवतार आहे. भगवंताने किती अवतार घेतले? सगळ्या अवताराचं वर्णन आपल्याला करायला वेळ अपुरा आहे. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. अवतार घेण्याचं कारण यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान परमात्मा युगायुगाला धर्मरक्षणाकरता अवतार घेतात. धर्मरक्षावया अवतार घेशी फुल्या पाळीशी भक्तजना. भगवंताने हा अवतार आज मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा दुपारी 12 वाजता अवतार घेतला असं त्यांचं चरित्र वर्णन करतात. विठाला विठाला. कशाला वद्य म्हणते, याकरता आपल्याला या मूर्तीचं दर्शन होणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असलं तरी वद्य काय आहे, शुद्ध काय, कृष्ण काय आहे, काय आहे, हे महत्वाचं आहे. विठाला विठाला. खूप दिवसापासून मौजे धारूर या ठिकाणी हा दत्त जयंतीचा कार्यक्रम होतो. भव्य दिव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी सर्व ग्रामस्थ परिसरातील या शहरातील मंडळी काया वाचा मनाने तनाने धनाने सर्व भावाने या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात. माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. कारण हा कार्यक्रम कधीपासून होतो? या ठिकाणी त्या पत्रामध्ये कीर्तन केलं आहे गुरुजी, बरोबर आहे का? अगदी छोट्या प्रमाणात कार्यक्रम होत होता त्यावेळेला. आणि त्या पत्रात त्या रूममध्ये कीर्तन असायचं. माणसं 10-5 माणसं असायची आपलं कीर्तन करायचं. म्हणून मी त्यावेळेला आळंदीला होतो आणि तेव्हापासून या दत्त सप्ताह कमिटीचा असणारा माझा परिचय आहे. आमचे माधुगुरुजी आहेत, शेळके साहेब आहेत, सर्व असणारी ही संयोजक मंडळी मोठ्या प्रेमाने, मात्र तेव्हापासून त्यांनी टिकवून ठेवलं. हे फार महत्त्वाचं आहे. छोटा असू द्या मोठा असू द्या, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. मला आल्यानंतर असं वाटलं की परिसरातले जरा गायक वादक नाहीत का काय असं वाटलं. परंतु आमचे जुने माणसं आहेत महाराज. आमचं भागवत कथा असायची आणि ते रामभाऊ आणि काय महादेव शिंगारे हे सगळे आमचे साथीला असायचे भागवताच्या. आम्हाला काही एकत्रीचे भागवताला साथीला आणायची गरज नव्हती. म्हणजे घरचीच माणसं ही. आणि भागवत कथा आमची या ठिकाणी चालायची. अगदी भव्य दिव्य प्रमाणामध्ये भरपूर समाज तेव्हापासून या कार्यक्रमाला जमतो.
आजही त्याच पद्धतीने आपली उपस्थिती आहे. फक्त एक चूक व्हायली आपली, आपण कीर्तन संपत यायला हे 10 वाजता गर्दी एवढी पाहिजे म्हणजे कीर्तन सुरू होतंय. विठाला गेली बऱ्याच दिवसापासून गुरुचरित्र पारायण, अखंड हरिनाम सप्ताह, रामायण ग्रंथाचं वाचन, असे हरिपाठ, काकडा, विष्णू सहस्त्रनाम, अन्नदान, आर्थिक दान, नामस्मरण असे विविध कार्यक्रम दत्त जयंतीच्या महान पर्व काळावर या ठिकाणी केले जातात. संयोजक मंडळी, नियोजक मंडळी, अन्नदाते मंडळी सर्वांनाच कोटी कोटी धन्यवाद देऊन आज अभंगाकडे वळायचे आपल्याला. संत श्रेष्ठ नाथ बाबा या ठिकाणी धन्यता देतात जन्माला आलेल्या माणसाला, पण सगळ्याच नाही. जन्माला सगळे आले पण तेच धन्य. धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. विषयी विरक्त जया नाही यापपर, संतुष्ट सर्वदा स्वयं व्यापक निर्धार. एका जनादनी नित्य हरीचे कीर्तन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. धन्य जगी तोच एक हरिरंगीनाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. धन्य आम्ही जन्मा शब्द संत वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी आलेला आहे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. धन्य आम्ही जन्म आलो, धन्य दिवस आधी झाला सोनियाचा. पिकली हे वाचा राम नामे. धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, धन्य गेले उठा उठी. धन्य 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 निवृत्ती राया, धन्य ज्ञानदेव सोपान सखया. धन्य तुकोबा समर्थ, तिने केला हा पुरुषार्थ. कोणाला धन्यता दिली? धन्य माता पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा. कोणाला धन्यता दिली? माता पित्याला धन्यता दिली आणि त्या नराला धन्यता दिली जो हरिनामामध्ये रंगला, त्याला धन्यता दिली. धन्य म्हणजे काय? धन्य म्हणजे काय? जो स्तुत्य कार्यक्रम करतो, स्तुती करण्यायोग्य आहे, त्याला धन्य असं म्हणतात. ठीक आहे, तो धन्य आहे. स्तुती
कोणाची करावी? संतांची करावी, देवाची स्तुती करावी. कीर्ती मानवाची वर्णावी ती थोरी, एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये. उदंडची झाली जन्मोनिया मेली, होवनिया गेली रावरंक. देवाची स्तुती करावी आणि संतांची स्तुती करावी. कोण संत? जे भगवंताचं नामस्मरण करतात ते संत, ते धन्य. महाराज सांगतात तेच महाराज अभंगाच्या प्रथम आपण दुसऱ्याला सहकार्य करायचंय, पुढं पुढं सरकून बसायचंय. मागून येणाऱ्यांना जागा मिळावी, पुढं पुढं सरकून बसा. दुसऱ्यालाही बसायला जागा मिळेल याकरिता सर्वांनी आपापल्या परीने पुढे सरकून बसावे. महाराज सांगतात ते नर धन्य दत्तनामी जे तत्पर. कोणत्या नामी? दत्त. नाम कोणतं बी असू द्या, दत्त असू द्या, राम असू द्या, कृष्ण असू द्या, वामन असू द्या, परशुराम असू द्या, एकच आहे देव. देव जगतामध्ये अलग लक्षात, देव एकच आहे. म्हणून त्या देवाच्या नामामध्ये जो तत्पर आहे, तत्पर म्हणजे काय? दत्त या नावातच हजार हे नाव आहे. दत्त माणसं म्हणतात तो नाव घेतल्याबरोबर दत्त म्हणून उभा राहील, एक नाही, त्या नावातच तत्परता आहे. आणि त्या नामामध्ये जो तल्लीन आहे, तत्पर आहे. तत्पर म्हणजे काय? जरांगे साहेबाची सभा म्हटल्याबरोबर सगळे माणसं जसे तत्पर होते, पाण्याच्या बाटल्या, एक नाही, खायला कमी होतं का काही? काय नाही, सगळी व्यवस्था जशी त्यांच्याकडे गाडी नसली तरी गाडी घेऊन हजर, ड्रायव्हर तत्पर, सगळे या गाडीत बसा, चला कुठं जायचे, चला तिकडे. त्यांना गाडी नाही, ड्रायव्हर नाही आणि काहीच कमी नाही, एक नाही. जसे पाणी, सगळी यंत्रणा जशी तत्पर आहे. कशा करता? सर्वांना गरज वाटते, कशाची? आरक्षणाची, म्हणून तत्पर आहेत. तशी गरज आहे आपल्या मोक्षाची. त्याकरता देवाच्या नामा करतात. जसे काय सभेला तत्पर राहिलात, ते जसं गरजेचं आहे, गरजेचंच आहे, नुसतं गरजेचं आहे नाही, गरजेचंच चकारात्मक सांगतोच आहे. इथून पुढे सुद्धा तत्पर राहा, ढिले पडू नका. विठाला तसा भगवंताच्या नामामध्ये तत्पर जो आहे
दिनरजनी हाची धंदान गोविंदाचे रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळी दैवत. इतकं नामस्मरण इतकं तत्पर की महाराज शिंक जांभळी जरी आली तरी त्यांना कंटाळा वाटायची, कशाला आली मधीच म्हणून, हे की नाही. इतके तत्पर होते तुकाराम महाराज. नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पाऊली. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलत होते, एवढा नामाचा प्रभाव. जनाबाईने किती नामस्मरण केलं, गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलत्यात. आता सगळं चरित्र सांगत नाही, स्पर्श करून जातो विषयाला. तुकोबाराच्या वाटेनी भांडणा डोंगराला जात होते, त्यांच्या पायाखालची माती दगड विठ्ठल विठ्ठल बोलत होती. हा अधिकार तुकोबारांचा. म्हणून संत श्रेष्ठ चोखोबाराय पंढरपूरला गेल्यानंतर आपण चोखोबाराचं दर्शन घेऊन पांडुरंगाच्या दर्शनाला जाता. त्या चोखोबाराच्या मेल्यानंतर अस्थी मंगळ वेळावरून नामदेव महाराजांनी आणल्या आणि पांडुरंगाच्या महाद्वारात आणल्या. त्यावेळेला सगळ्या अस्थी विठ्ठल 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 बोलत होत्या. किती तत्परता आहे जीवनामध्ये नामस्मरणाची. जिवंत असताना तर सोडून द्या, पण तो शरीरातला प्राण निघून गेल्यानंतर ती अस्थी विठ्ठल विठ्ठल बोलते. किती तत्पर असतील ही माणसं नामस्मरणामध्ये. विठाला विठाला महाराज त्यांना धन्यता देतात. दत्त नामी जे तत्पर. इतकं तत्परता भगवंताच्या नामस्मरणामध्ये असावी लागते. एक आहे मग महाराज कलियुगामध्ये काय करावं. कलियुगा माझी करावे कीर्तन, येणे नारायण देईल भेटी. कोणतं कीर्तन करावं. गुणकीर्तन, लीला कीर्तन, स्वरूप कीर्तन आणि चौथं कीर्तन आहे ते नामसंकीर्तन. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्माची. आता जास्त कुठं काही ओळखीत बसू नका, नका शोधू मतांतरी. तार्किकांचा टाका संग पांडुरंग स्मरा. हो, तर्कवितर्क करीत बसू नका. सप्ताह केल्यावर काय होईल, काय होतं, असलं समाज जमिल्यावर. काही माणसं उगत बसल्या बसल्या टवळ्या करतात. हा का नाही काम आहेत का काय यांना. दरवर्षी उठलं की सुटलं दत्त जयंती, रामनवमी, हनुमान जयंती. असेही काही शिकलेली सवरलेली माणसं आहेत बरं का, अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेली. त्यांना देवाच्या नामावर विश्वास नाही, ग्रंथावर विश्वास नाही. हे चाललंय सगळे, याच्यावर विश्वास नाही. हे सगळेच जर एकदा तिकडं तळ खांदाय नेले तर तळ नाही का खांदून निघायचं म्हणते. उगच युग येळ घालत का नाही सप्ताह करून. एक माणूस आम्हाला असं म्हणला, पाटील आहे का, एवढे आषाढी वाले लोक जाते, एवढे जर ते कामाला लावले तर किती तळे निघू खांदून. पण एक लक्षात ठेवा, पाण्याची जेवढी गरज आहे, अन्न वस्त्र निवारा तितकीच पुण्याची आपल्या जीवनामध्ये गरज आहे. आणि ते पुण्य या जगाला तारणार आहे. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. त्यांची आठवण करा. पुण्याची काय, पुण्य येणे आपल्या जीवनामध्ये वाईट कर्म भोगावे लागत नाहीत, आहे की नाही. काही माणसं जर कर्म भोगायला, माणसं म्हणतात भोग तुझ्या कर्माची फळं. आता याचा अर्थ वाईट कर्माची फळं दुःख आहे आणि चांगल्या कर्माचे फळं सुख आहे. सुख पाहिजे का तुम्हाला. सुख एकही ठाई, बहु पायी संतांच्या सुखरूपाय साधुजा कोण सांगा. माझा पांडुरंगा सारे खातो. देवासारखा या जगामध्ये दुसरा कोणी सुखरूप नाही. म्हणून त्या देवाचं नाम श्रेष्ठ आहे. त्याचं नाव काय घ्यायचं, तर तो सुखरूप आहे, जन्म मरणातीत आहे, ऐश्वर्य संपन्न आहे. ऐका, एश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जीत. त्याच्या हातामध्ये सत्ता आहे. काही माणसं म्हणतात का तुम्ही त्यांच्या बुटाचं पालिश का करता. आम्हाला असं वाटतंय कुठंतरी चिटकीतील आमचं पोरग, चिटकीतील पोरग, कुठंतरी आशा आहे म्हणून आम्ही आपलं जातो, आपलं पाणी घ्या अमकं करा. आता याला जर चिटकलं एकदा तर सगळं चिटकून ठेवतंय ते. जन्म नाही रे अनिकन तुका म्हणे माझी भाकर. कुणाचं बूट पालिश करायची गरज नाही, देवाचं पालिश करा एकदा बूट पालिश. त्याच्या चरणाचं चिंतन करा. कुणाचं तरी नाव घेत बसायची गरज नाही या जगामध्ये. हे सगळे भिकारी आहेत त्या भगवंताच्या पुढे.
एक समर्थ आहे परमात्मा या जगतामध्ये. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जानोनी शरण आलो. आमदार असू द्या, खासदार असू द्या, मंत्री असू द्या, कोणी असू द्या, या सगळे जगातली सत्ता त्या प्रभूच्या हातामध्ये आहे. अभंगाचं शिक्षण पहा. भगवंताच्या नामाचा महिमा गावा. वेदाने गायला, शास्त्राने गायला, पुराणाने गायला, संतांनी गायलं देवाचं नाम. नाम हे सोपं आहे आणि कलियुगामध्ये तात्काळ फलद्रूप आहे. मुखी नाम मोक्ष. कोणाचं नाम आहे मी कशाकरता सांगितलं? तो श्रीमंत आहे, तो दाता आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे, जन्ममरणातीत आहे, ऐश्वर्य संपन्न आहे आणि तो दुःखरहित आहे, जन्ममरणातीत आहे. म्हणून तुम्हा आम्हाला जन्ममरणातीत व्हायचे का? तर त्याचे दास व्हा, त्याचं नामस्मरण करा, त्याची भक्ती करा. जे पाहिजे ते तुम्हाला देण्याची शक्ती त्या प्रभूकडे आहे. जे जया पाहिजे ते आहे रे. म्हणून देवाची भक्ती केली आणि त्याच्या जीवनामध्ये काही मिळालं नाही असं या जगात महाराज सांगतात. असा कोणी आहे का नाम घेता वाया गेला? ऐसा कोणी आहे केला? असा कोणी आहे का आतापर्यंत? नाही. म्हणून तुम्ही विश्वास ठेवा ना. आता पवित्र तुळशीची माळ घाला, पंढरीची वारी करा. हे दत्त जयंती, रामनवमी, हनुमान जयंती, महाशिवरात्री हे उत्सव आहेत, ती उत्सव करा. संतांची उत्सव करा. आता काय शोधता? आता मार्ग राजमार्ग आहे ना हा. केला राज्यभार चाले ऐसा. आता काही शोधायची गरज राहिलेली नाही. हा असाल ते करा जिथे तिथे. भगवंताचा जिथं असाल तिथं नामस्मरण करा. त्याच्याकरता काही सायास करायची गरज नाही. असा तो परमात्मा आहे म्हणून त्याचं नामस्मरण करा. जर त्याचं दर्शन, त्याची कृपा आपल्यावर झाली नाही, त्याचं दर्शन जर झालं तर काय होतंय? अभंग होता त्याचे दर्शन,
महाराज सांगतात त्या परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर पतित होता ती पावन. पतित म्हणजे पापी, पापी सुद्धा पावन होतात. कशाने? त्याचे होता दर्शन. आवे मनुष्य जन्म त्याच्याकरता मिळालेला. कशाकरता? त्याचं दर्शन घेण्याकरता. काय कमवायच्या जन्मात येऊन? माड्या बांधल्या, गाड्या घेतल्या, ऐश्वर्य कमवलं, पण देवाचं दर्शन झालं नाही. महाराज सांगतात काय थोरपण जाळावे ते. तो का म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. माणसं म्हणतात चला की महाराज आमचं बघायला. ती वरची माडी, इकडली माडी, तिकडे हे सगळं घेतलं आम्ही. हे दाखवतात तिकडं. हां, पण घरात माळकरी आहे का कोणी? कोणीच नाही महाराज, माळकरी नाही कोणी. असल्या भानगडीत कोणी पडत नाही म्हणते. तो आमच्या इथं कुठं कसल्या सप्ता मुलं की भानगड म्हणतात. आमचे पोरं सोरं नाहीत, बायका पोरं नाहीत, असल्या भानगडीत अजिबात नाही. कुठल्या भानगडीत आहेत तुझी पोरं? एकदा त्या भानगडीत पडले की ह्याला तोंडवरी करू देत नाहीत. हा, माणसाने विचारलं कुणाचं पोरग आहे ते? काय लाज वाटायली महाराज माझं म्हणायची. आता काय दिलं द्यावा ना, आता कसं काय करावं, आता काय असं काय करायचे जन्माला येऊन. महाराज धन्यता त्या जीवनामध्ये. आणि आपल्या जीवनात असं उच्च जीवन असावं संतासारखं. त्याचं दर्शन घेण्याकरताच जन्माला आलेले आहेत. त्याचं दर्शन घेण्याकरताच जगावं. त्याचं दर्शन घेण्याकरताच प्रयत्न करावेत. आपले प्रयत्न त्याचं दर्शन घेण्याकरता असतील तर सगळं त्याच्या दर्शनाने सगळंच प्राप्त होतं. का? सगळं त्याच्या पायाजवळ आहे. लक्ष्मीचा पती आहे तो परमात्मा. त्याच प्राप्ती झाली की सर्व प्राप्त होतंय. पण आपण त्याला सोडलं की सगळंच मिटलं आपलं. सगळंच मिटलं बरं का. म्हणून एक लक्षात ठेवा, आपल्या हातात लाईट बंद करायची ना, डीपीतला फ्यूज काढल्याबरोबर सगळ्या लाईटी बंद होतात. तसा परमात्मा म्हणजे एक डीपी आहे. भगवंताची प्राप्ती झाली की तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. असो, देवाचं दर्शन अर्जुनालाही झालं होतं, पण ज्यावेळेला भगवंताने कृपा केली ते खरं दर्शन आहे. विश्व दर्शन दाखवलं. चला, ध्रुव फुलं वाटायचे थांबवा. मग ध्रुव बाळावर कृपा केली. ध्रुव बाळाला पित्याच्या मांडीवर बसू दिलं नाही. ध्रुव बाळ वनामध्ये गेला आणि ज्यावेळेस भगवंताची कृपा झाली त्यावेळेला ध्रुव बाळाला पुन्हा राजगादीवर बसवलं. भगवंताची कृपा झाली की भौतिक ऐश्वर प्राप्त होतं, आध्यात्मिक ऐश्वर प्राप्त होतं आणि जीवन परिपूर्ण होतं. म्हणून जे देवाला विसरले या ठिकाणी नाहीतरी काय थोडी स्वान सुकरी बापुडी. जे देवाच्या नामचिंतनामध्ये आहेत, भक्तीमध्ये आहेत, प्रपंच करून परमार्थ करतात, महाराज सांगतात त्याचे होतात दर्शन. पतित होता ते पावन. पतित म्हणजे पापी पावन करण्याची शक्ती भगवंताच्या दर्शनामध्ये आहे. म्हणून मनुष्याने शरण जावं अभंगाच्या द्वितीय चरण. शरण Yeah.
होता ती पावन, कधी त्याचे होता दर्शन. म्हणून काय करावं, तया लागी शरण जावे. कसं शरण जावं, काया वाचा आणि जीवे. काया म्हणजे शरीर, शरीराने शरण जावं. शरीराने कसं शरण जायचं, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, ऐका रे तुम्ही कान माझ्या विठोबाचे गुण, मनात ती धाव घेई राही विठोबाच्या पायी, घेई घेई माझे वाचे ओढना विठोबाचे. हो, या शरीराने देवाला मुखाने नामस्मरण, कानाने कीर्ती, डोळ्याने रूप पाहावं, हाताने टाळी वाजवावी, अन्नदान करावं, तीर्थ या हाताने साधू संतांची सेवा करावी, देवाची पूजा करावी. ही झाली शारीरिक पूजा, भगवंताची शारीरिक तपश्चर्या म्हणावी. ह्याला तीर्थयात्रा करावी, आईवडिलांची सेवा करावी, धर्माची सेवा करावी. या शरीराने काया, वाचा, वाचने नामस्मरण, अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितंचत, स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. वाणीची तपश्चर्या, ज्ञानेश्वरी वाचावी, गाथा वाचावा, नामस्मरण करावं, सत्य बोलावं, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, सत्य बोलावं, चांगलं साच आणि मवाळ, मितुले परी रसाळ, शब्द जैशी कल्लोळ अमृताची. काया शरीराची तपश्चर्या सांगितली तुम्हाला. शरीराने शरण जायचं, कसं जायचं मगच सांगितलं. डोळ्याने, कानाने, मुखाने, हाताने, पायाने तीर्थयात्रा करावी. तया लागी शरण जावे. काय होईल शरण गेल्यानंतर, त्याची शरणागती केल्यानंतर महाराज सांगतात तो परमात्मा दयाळू आहे, कृपाळू, आपल्यावर दया करेल, कृपा करेल आणि जन्म मरणातीत करणारा परमात्मा आहे. म्हणून तया लागी शरण जावे, काया वाचा आणि जीवे. जीवे म्हणजे काय, ज्ञानेश्वर महाराजांचं एक अभंग आहे बघा. बहु आवडशी जीवापासून या, जीवापासून या कानडिया विठोबा कानडिया, तुझिया नवाही नगा देवराया, बहु आवडशी जीवापासून या. महाराज सांगतात माझ्या जीवापासून मला काय आवडतं, भगवान पांडुरंग परमात्मा आवडतो. या जीवाला दुसरी आवडच नाही, जीवापासून आवडतो म्हणजे मनापासून, जीवापासून. या ठिकाणी जीवा हा शब्द वापरलेला आहे. काया वाचा आणि जीवे. कायेने, वाचेने, जीवाने भगवंताची शरणागती करावी. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा संकोच नसावा. त्याचे होता दर्शन, पतित होता ते पावन. म्हणून त्या भगवान परमात्म्याची जर शरणागती केली तर त्याची शरणागती ज्याने केली, साठविला हरिजीही हृदय मंदिरी, त्यांची सरली धार झाला सफल. ज्यांनी हरीला साठवलं ते ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज. उभारीला ध्वजती ही लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची, जे त्याला शरण गेले त्यांची कीर्ती अशी वाढलेली आहे. ज्ञानोबराय तुकोबराई शरणागती भगवंताची केली, तुकोबारांनी शरणागती केली. काय तुकोबारांचा अधिकार, ज्ञानोबारांचा अधिकार, सावताबाबांचा अधिकार, सर्व संतांचा अधिकार. काय केले त्यांनी, काय त्यांच्यापाशी दृष्टी स्टेटच नाही, एकच स्टेट आहे, नाम धन. नाम एवढंच धन आहे त्यांच्यापाशी. ज्या अर्थी तुमचं मला ऐकू आलं त्या अर्थी माझं बी ह्यांना कोणालाच ऐकू येत नाही.
बरोबर आहे का? काही येतं ऐकू मी बोलतो ते येत आहे ना? हां, मला वाटतं तुमच्याकडे माईक नसल्यामुळं ऐकू आलं नाही मला ते असं, कारण ऐकू यायला पाहिजे, नाही तर लोक बसलेत म्हणून आपण बसायचं कसं उठावं आता, ऐकू बी नाही काही असं तर नाही ना, काही ऐकायला येते सर्वांना. हां, कारण हे महत्त्वाचं आहे, कारण हाच प्रसाद आहे बरं का, पुण्याचा नुक्तिबात प्रसाद नाही, ते जेवण आहे. आलं का लक्षात? ते शरीरपुष्टीकरता जेवण आहे, पण आपलं जीवन शुद्ध करण्याकरता हरिकथा महत्त्वाची आहे. कारण विधीच आहे तो, विधी तो कथा समाधान चित्तास, आजचा विधी हरिकथाच हा खरा विधी आहे. जीवन हे आपले नेहमीचं चाललेलं आहे, प्रसाद आहे, पण खरा प्रसाद भगवंताचं नामस्मरणच आहे. विठाला विठाला महाराज का शरण जावं तर मनावणी शरण जावे, सर्व भावी देवासी तो हा उतरील पार, भवदुस्त नदीचा. ब्रह्मादिक देवांना जे दुस्तर असणारा हा संसार तरुण जाणं अशक्य गोष्ट आहे, तो संसार तारण्याकरता तो परमात्मा समर्थ आहे. म्हणून तया लागी शरण जावी, काया वाचा आणि जीवी. बरं तुकोबर नाथ बाबा म्हणतात म्हणूनच का देवसुद्धा स्वतः सांगतात, झो मज हो यानन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण्य मीची को. भगवान मी त्याचा जन्म मरणात त्याला आम्ही करतो, जो माझी भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरान्न मागे. हो अनन्याश्चिंतयन्तु मां ये जनाः पर्युपासति तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. त्याचा योगक्षेम मी चालवतो, मागी पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. द्रौपदीने शरणागती केली, वस्त्र पुरवले. सुदामदेवानी शरणागती केली, सोन्याची नगरी देऊन टाकली. एक दोन उदाहरण सांगतो. आणि असा परमात्मा उदार आहे, दयाळू आहे. नाम घेतल्यावर मुखी नाम, हाती मोक्ष कोणाला? गजेंद्राला. आयशी साक्ष बहुतांची. असा परमात्मा दयाळू आहे, म्हणून दया लागी शरण जावे, काया वाचा आणि जीवे. त्याची शरणागती करावी. महाराज सांगतात त्या परमात्म्याचं सतत चरणाचं चिंतन करावं. अभंगाच्या शेवटच्या चरण शरण जनार्दनी, शरण जनार्दनी,
जनार्दन स्वामींची कृपांकित पहा, नाथबाबांचा गुरुवर केवढी श्रद्धा आहे नाथांची. गुरुशिवाय जीवन कृतार्थ होत नाही. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही तुझा त्रिभुवनी. या जगात गुरुशिवाय आपलं जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही. म्हणून आपल्या जीवनात गुरु पाहिजे. नाथ बाबा कुठलाही अभंग घ्या, आपलं नाव नाथांनी पुढे केलंच नाही. शरण एका जनार्दन जनार्दनी, जनार्दन स्वामीचं नाव आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी एवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहिली, पण ज्ञानेश्वरीत कुठंही नाव माऊलीचं नाही. येरवी तरी मी मूर्खू, जरी जहाला अवेकू, तरी संत कृपादिकू स्वजोळवासी. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येत माझे जी उरले ते पायिक. ज्ञानोबारांनी एवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहून म्हणतात, मी एक सेवक आहे माझ्या गुरुदेवांचा. आपल्याला थोडं काम केलं की माणसं म्हणतात माझं नाव कसं आलं नाही होत तिथं. एवढं वेळ करून नावच घेतलं नाही कोणी. काय सप्ताह का काय ते महाराज आहे का भेताळ आहे ती, माझं नाव घेतलं नाही. एक ठिकाणी असं गेलो गुरुजी मी कार्यक्रमाला लातूरकडे, आणि जी माणूस तारीख घ्यायला होता त्याचं नावच विसरलं माझ्याकडून. कीर्तनाचा चाल म्हणायला घेतल्यावर माझ्या जवळ आला, म्हणलं महाराज विसरला काय, माझं नावच घेतलं. काय सांगा महाराज, लोक तुझ्या बायकोने घेतला असेल की म्हणून मनातल्या मनात मी विठाला विठाला नावा करता सप्ताह काय होय. ज्ञानोबारायांनी नावा करता केलं नाही, नाथबाबांनी नावा करता केलं नाही, तुकोबारांनी नावा करता केलं नाही. त्यांचं नाव त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला, पण समाजाने ते लपू दिलं नाही. समाजाने ज्ञानोबा तुकाराम लपविला का नाही. जे नाव पुढे घ्यायला करतात त्याचं नाव खाली जाते बरं का. इथून पुढे लक्षात ठेवायचं, जे नाव पुढे पुढे करायला जाते का नाही त्याचं नाव खाली जाते. ते म्हणते आमचा घ्या की नंबर, तुझा नंबरच येत नाही आता. ज्ञानोबा तुकोबारांनी आपलं नाव वाढवलं. कोणाचं नाव
वाढावया सुख भक्ती भावधर्म कुळाचारी नाम विठोबाचं नाम वाढवलं म्हणून त्यांची कीर्ती ज्ञानोबाराया तुकोबारायांची कीर्ती या संतांची कीर्ती अजरामर झाली. नाथ बाबाने आपल्या गुरुचं नाव पुढे केले. मला हे सांगायचंय आपण नेहमी आपल्या गुरूंचं नाव पुढे असावं. गुरु हे श्रेष्ठ आहेत. गुरु ही आपल्या जीवनाचा आधारस्तंभ आहे. लक्षात गुरु हे आधारस्तंभ आहे. ज्याच्या भक्तीमध्ये गुरुला स्थान नाही त्याचं जीवन कधी सक्सेस होऊ शकत. काही लोकांना म्हणलं गायन कुठं शिकला ते म्हणते असंच गुरुचं नाव घे की बाबा काय बिघडायला लागले. बाबा यांचं ऐकलं मग त्याच्यानंतर त्यांनी राग सांगितला आणि मग बरं टाळ कुणाकडून शिकला ते असंच असंच कसं जमल दादा ते मृदंग कुणाकडून बोल घेतले डिक्सळला गुरुचं नाव सांगा की तुकाराम महाराज दीक्षित. हां माहिती आहे ना मला. आपल्या गुरुचं नाव नेहमी अवश्य यावं. आणि शिष्यावरून गुरुची परीक्षा होत असते. ज्या अर्थी शिष्य असा आहे तसा गुरु कसा असला पाहिजे असं माणसं म्हणतात. हे का नाही. ज्या अर्थी पोरगा असं बोलते त्याचा बाप कसा बोलत असेल असं म्हणतात की नाही. असं म्हटलं जातं काही वेळेला. मुला बापाची परीक्षा केली जाते. शिष्यावरून गुरुची परीक्षा केली जाते. ज्ञानोबारावरून ज्ञानेश्वर महाराज किती मोठे त्याच्यावरून निवृत्तीनाथ महाराज किती मोठे यांची परीक्षा केली जाते. महाराज ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता तरलो गुरु कृपे माऊली. आपल्या गुरुचं नाव पुढे करतात. गुरु ही आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठ साधन आहे. गुरुची भक्ती केली दररोज गुरुचं ध्यान केलं गुरुचं नामस्मरण केलं की सगळा परमार्थ तिथं आला. गुरुच्या पायाजवळ सर्व तीर्थ गुरुच्या पायाजवळ सर्व देवता गुरुच्या पायाजवळ सर्व रिद्धी सिद्धी सर्व गुरुच्या चरणावर असतात. दुसरीकडे कुठं शोधायला याची गरज नाही. देव सुद्धा गुरुचं नाव घेतल्यानंतर तिथं उपस्थित राहतो. त्या भक्ताची सेवा करतो. त्याला वेगळ्या देवाची भक्ती करायची गरज नाही. गुरुनिष्ठा जर असेल तर परमात्मा तिथं आपणची देव होय. विठ्ठला विठ्ठला म्हणून लक्षात ठेवा. आपण आपलं नाव मोठं करायचा कधीच प्रयत्न करू नका. आपलं नाव आपोआप होतंय. ज्याचं नाव मोठं आहे त्याच्या संगतीत जा. कोणाचं नाव मोठं देवाचं आणि संतांचं. संतांच्या संगतीत जा देवाच्या संगतीत जा. तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या जीवनात मी शरण आहे का जनार्दनी. त्याचे पाय आठवी मनी. कुणाचे पाय परमात्म्याचे. काय होईल त्याचे पाय आठविल्यानंतर त्याच्या पायाजवळ सर्व तीर्थ आहेत भगवंताच्या. लक्ष्मी आयशी जयाची दासी तो हा तेज पुंज राशी सर्व भावे त्याशी तुका शरण. भगवंताच्या तुझ्या चरणीच्या गंगा एक एक विठाबाई माझे पंढरीची आई भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. भगवंताच्या चरणात सर्व तीर्थ आहेत. भगवंताच्या तुका म्हणे त्याचे पाहिली या पाय मग दुःख जाय सर्व माझे. आपल्या जीवनातले दुःख नष्ट करायचे असले तर त्याचे चरण पहा. त्याच्या चरणाची सेवा करा. त्याचे पाय आठवी मनी. त्याचे होता दर्शन पतित होता ती पावन विठोबार. थोडक्यात अभंगाचा भावार्थ संपलेला आहे. आज भगवान दत्तात्रेय भगवान गुरुतत्वाने अवतरित झालेले आहेत. गुरुतत्वाचं जर चिंतन केलं तर आपलं जीवन परिपूर्ण होतं. आतापर्यंत नामदेव महाराज घ्या
ज्ञानेश्वर महाराज घ्या, नाथ बाबा घ्या, तुकाराम महाराज घ्या. सत्यगुरु राये कृपामद केली, परिणाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगे स्नाना, मस्तकी तो जाना ठेवी. जीवनामध्ये गुरुतत्व आवश्यक आहे. म्हणून आज दत्तात्रेय भगवंताचा हा उत्सव साजरा करणं अतिशय गरजेचं आहे. हा उत्सव, या देवाचा अवतार कसा झाला, कुठे झाला, का झाला, याचं चरित्र थोडक्यात मी आपल्या अभंगाचा भावार्थ संपलेला आहे. आता कीर्तन संपलंय म्हणायला हरकत, कारण आता हा चरित्र भाग ही दरवर्षी तेच ऐकायचं, दरवर्षी तेच ऐका, पण तेच ऐकायचं, तेच ऐकावं लागते. अलगले काल्याचं कीर्तन म्हटलं की चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळाचे चरित्र केलं, फक्त चरित्र करणार तेच भाकर आहे, तेच चपाती, तेच भाजी, पण करणारी वेगळी आहे. त्याच्या पद्धतीने फक्त तिखट मीठ लावून खावं लागतं. तसं जसं आहे तसं भगवंताचं चरित्र आहे. दरवर्षी कोणताही महाराज असला तरी ते चरित्र वर्णन करावंच लागतं. कोणतं चरित्र? एकदा भगवान भोले बाबा कैलासामध्ये बसलेले असताना पार्वती मातेला बोलत असताना सांगितलं, पार्वती, मृत्यूलोकामध्ये अशी एक महान पतिव्रता आहे, तिचं नाव अनुसया आहे. एक ऋषीची पत्नी आहे, फार मोठी पतिव्रता आहे. ती म्हणजे काहीतरी सांगायला तुम्ही आमच्यापेक्षा, आम्ही देवाच्या बायका. काही लोकांना आपला मोठेपणा पुढे मोठेपणा सहन होत नाही. देवाच्या बायका काहीतरी सांगू नका म्हणले. आता काही काही वेळेला माणसं म्हणतात कान सोनारा कोडूनच टोचावे, घरच्या घरी जमत नाही. केवढा मोठा असला तरी त्याचं कुणी घरात ऐकत नाही. ज्यावेळेस दुसऱ्या लोकांनी म्हणावं लागते, कारण व्यासांना सुद्धा शुकाचार्यांना व्यास कधी कळाले? ज्यावेळेस वनामध्ये पळून गेले शुकाचार्य जन्म झाल्याबरोबर, आणि त्या ठिकाणी व्यासांनी ज्यांना भागवत शिकवलं त्यांच्याकडून श्लोक ऐकायला मिळाले शुकाचार्यांना. त्यावेळेस शुकाचार्य त्यांच्याकडे गेले, तुम्ही जे श्लोक म्हणतात ती कशातले श्लोक? ते म्हणले भागवतातले. कुणी शिकविले तुम्हाला? म्हणले व्यासानी. माझ्या बापानं. माझा बाप एवढा मोठा आहे. भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याचे चरित्र या श्लोकामध्ये वर्णन केलेले आहे. ते श्लोक तुम्ही श्लोक उच्चारला बरोबर झाडांना समाधी लागते. मला समाधी लागली. माझा बाप एवढा मोठा आहे. कुणी सांगावं लागलं शुकाचार्याला? शिष्यांनी सांगावं लागलं. व्यास एवढे मोठे आहेत. त्यावेळेस शुकाचार्य पुन्हा व्यासांना शरण आले आणि त्यांच्याकडून पुन्हा भागवत शिकले. अलग लक्षात, आपला पोरग एवढं मोठं ही बापाला कळत नसते. जेव्हा लोकांकडे काय होते सत्कार होतो त्यावेळेला कळतं आता पास झाले काय की नाही, चांगल्या मार्काने. म्हणजे दुसऱ्यांनी मोठेपणा दिल्याशिवाय कळत नाही. तसं पार्वती मातेला भगवान शंकरांनी सांगितलेलं पटना. काय म्हणले, तुम्ही सांगायला ऋषीची पत्नी काय आमच्यापेक्षा बघ म्हणले. आता नारद स्वामी येतील आणि तुला तेवढ्यात नारद स्वामी नारायण नारायण. बरं झालं म्हणले नारदा या, घाली संतासी आसनी पूजा करी काय वाचा म्हणी काज नारदनी जाणी चिली ती पूर्वी. नारदा या, बरं झालं आला. बघा देव आता भलतंच काहीतरी सांगत होते. म्हणले काय असं सांगतात कुणी? मृत्यू लोकामध्ये अनुसया नावाची कोण स्त्री आहे आणि महान पतिव्रता आहे, तिनं आमच्या तिघीच्या पायामध्ये पुतळे करून बांधले. ती खरं आहे का? आता काय कुणी सांगितलं तुम्हाला? म्हणले महादेवाने खूप कमी सांगितलं. म्हणले फार महान पतिव्रता, तिचं काय वर्णन करावं? काय त्यांचा महिमा वर्णन मी वारंवार. हरिभक्त थोर भूमंडळी, काय त्यांचा महिमा वर्णन करावा? एवढी पतिव्रता आहे. नारदा तुम्ही सुद्धा सांगता हो पतिव्रता आहे. आता काय करावं? तेवढ्यामध्ये तिथून उठले. तिला काही सहन झालं नाही. लक्ष्मी, सावित्री, पार्वती तिघीजणाकडे सांगितलं. तिघींनाही पटलं नाही. तिघींनी एकत्रित आल्या. तिघींनी विचार केला काय करावं, आपल्यापेक्षा मोठी आहे. मग नारदांनाच विचारलं काय करावं तिचं पातिव्रत्य नष्ट करण्याकरता? तुमच्या पती देवांना तुम्ही त्यांच्याकडे पाठवा, नग्न भोजन मागायला सांगा. हे कुणी उपाय दिला? नारदानी. नारद पेटवायला बी खंबीर आहे आणि हिजवायला बी खंबीर आहे. आल्या घरी आल्यानंतर आता काय मालकाला कसं आरी आणायचं, कसं आरी आणायचं? त्यांना तिकडे सगळी
भला भला बाहेर केवढा बी साहेब असला तरी घरामध्ये त्याला साहेब होता येत ते तुम्ही तिकडं असताल साहेब जगाचे, आम्हाला तिचं घेणं देणं नाही, आमचं असं आहे. म्हणजे काय तुम्हाला त्याचं पातिव्रत्य नष्ट करण्याकरता जावं लागेल. म्हणजे काय त्यांचं पातिव्रत्य नष्ट करून काय ती बाकीचं सांगू नका आम्हाला, तुमचं रामायण भागवत आम्हाला ऐकायचं नाही, तिचं पातिव्रत्य नष्ट करा. तुम्ही तिघंची तिघं मृत्यूलोकात जा. अनुसयाच्या आश्रमामध्ये ब्रह्मा विष्णू महेश तिघांनी समजून सांगितलं अगोदर, बायकाली समजून सांगितलं जावं, उठलं की कोणाच्या आबी अंगावर जात जावं नाही. तसंच तिने सांगितलं की चल अंगावर धर त्याचं नरड दाब. नाही तिने सांगितलेलं सगळं खोटं बी असतं असं बी नाही, पण विचार त्याच्यावर विचार करत जावा. बायकोचं ऐकावं का नाही ऐकावं हा प्रश्न आहे. तुमच्या पुढे सांगा तुम्ही ऐकावं का नाही ऐकलं तर 6-6 महिन्याचे बाळ होऊन बसले देव. नाही ऐकावं तर भाकरच मिळत नाही, काय करतात. तिघांनी विचार केला, तिघंची तिघं अनुसया मातेच्या आश्रमात आले. आल्याबरोबर हाक मारली, अनुसया माता धावत आली. आल्यानंतर आनंद वाटला, तिन्ही देव जैसी परब्रह्मीची ठिसे. ब्रह्मा विष्णू महेश देव घरा आला, देव घरा आला. याच्याच करता ही तपश्चर्या आहे, याच्याच करता आतापर्यंत केलेली साधना आहे. याच्याच करता 7 दिवस सप्ताह केला, गुरुचरित्र पारायण केलं, अन्नदान केलं, आर्थिक दान केलं, रात्रभर जागला जागर केला. ही सगळा उठा ठेवा चाललाय कशा करता? त्या परमात्म्याच्या दर्शनाकरता. प्रभू आज तुम्ही आलात आणि तिन्ही देव माझ्या आश्रमात आलात. धन्य दिवस आजही झाला सोनियाचा. आज सोन्याचा दिवस उजडला, सोनियाचा दिवस आजी अमृते पहाला. नामाठविता रूपी प्रगट पै झाला, सोनियाचा दिवस आजी अमृते पहाला. सोन्याचा दिवस निघाला, देवदर्शन झालं. देवा या अनुसया आमची एक इच्छा आहे ते पूर्ण करावी लागेल. सांगा देवा आम्हाला नग्न अवस्थेत भोजन दे. या काही हरकत नाही, काही हरकत नाही. तिन्ही देवाच्या मस्तकावर हात ठेवले. तिन्ही देव 6-6 महिन्याची बाळक झाली. माता विवस्त्र झाली, स्तनपान केलं, पाळण्यामध्ये घातलं आणि भक्ती ज्ञान वैराग्याचे गाणे गाऊ लागली. कोण? अनुसया माता. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. पातिव्रत्य धर्म या भारत देशातच, महाराष्ट्रामध्ये या पातिव्रत्याचं पालन केलं जातं. इतर देशामध्ये ही संस्कृती नाही. पातिव्रत्यपणा, मुलाने आईवडिलांची सेवा करावी, धर्माची सेवा करावी, देवाची सेवा करावी. ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, पंढरीची वारी, एकादशी व्रत, पातिव्रत्य ह्या ज्या गोष्टी आहेत ती इतर देशात नाहीत. याच्याकरता समृद्ध देश हा आमचा आहे, तो भारत देश आहे. हे या भारत देशातच घडतं. भारत देशामध्ये पतिव्रता स्त्रिया आहेत. इतर देशामध्ये सुंदर स्त्रिया असतील, नटल्या थटलेल्या असतील, आमच्या देशातल्या कुरूप असतील, सामान्य असतील, पण महान शक्ती आमच्या देशातल्या स्त्रियामध्ये ती पातिव्रत्याची. विठ्ठल विठ्ठल. पातिव्रत्य धर्म किती श्रेष्ठ आहे. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. ब्रह्मादेव, महादेव आणि विष्णू तिन्ही देव 6-6 महिन्याचे बाळ झाले. काय करावं आता? भगवान लक्ष्मी, सावित्री, पार्वती तिघींनी बसलेले असताना म्हणतात आता काय करावं, कुठं गेले देव, आता काय बोलावं कोणाला? नारद आले. तेवढ्यात नारदा बरं झालं आला हो तुम्ही, देव आले नाहीत, इथून जसं गेले तसं परत आलेच नाही. तुम्हाला काय माहीत नाही का? म्हणले काय तुम्हाला मी म्हणलं होतं का नाही, महान पतिव्रता आहे ती. तुम्ही स्त्री हट्ट आहे तुमचा, तुम्ही म्हणला आता त्यांचं पातिव्रत्य नष्ट करायचं, लोकांचं वाटोळ केलं, आपलं वाटोळ होत असतं, एवढं लागलं लक्षात ठेवायचं. जो लोकांचं वाटोळ करायला जातो त्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून शेजाऱ्याचं वाटोळ हो असं मनात सुद्धा कधी आणू नाही.
वाईट चिंतन करूच नका. एखाद्याचा मुलगा MBBSला लागला ना, हार घेऊन जा त्याच्याकडे, फुला एखादा बॉक्स घेऊन जा, ह्याचा कशाचा पेड्याचा बॉक्स हार घेऊन जावा. चांगलं झालं, आमची म्हातारपणाला सेवा कर बाबू म्हणावं. नाही तर उगाच जळत बसण्यात काय अर्थ आहे. त्याचा पोरगा MBBS लागला, ह्याचा पोरगा चापराशी बी होईना, कुठंच मेळ लागना, महाराज मार्कच पडना, पासच होईना, त्याचं MBBS लागलं. ती शेतकरी असून त्याचं तसं झालं, मी एवढा मोठा पैशावाला असून माझं कसं झालं. तसंच असतंय, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणून ज्याचं मोठं झाले त्याला मोठं म्हणा, ज्याचं बारकं त्याचं असू द्या, पण मोठ्याला मोठं म्हणायला शिका. ज्याची स्तुती करावी लागते त्याची स्तुती करायला शिका. चांगल्याला चांगलं म्हणा, वाईटाला चांगलं कशाला म्हणायचे, त्याला वाईटच म्हणा. म्हणून चांगल्याला चांगलं म्हणत राहा, त्याला सत्कार करा. बाबा यावर्षी चांगले मार्क घेतलेस तू मॅट्रिकला, तर पुन्हा आणखी ती चांगल्या पद्धतीने मार्क घेईल, तर मोठा होईल. आणखी मोठ्याला प्रोत्साहन देत राहा. दुसऱ्याचं वाईट चिंतन करू नका, मला एवढं सांगायचे फक्त. असो, पण एक स्त्रिया होत्या, 2 सवती एक जाणत्याकडे गेली. ती म्हणली काय हो जा, म्हणली काय हे मग काय लिंब नाळ काय मागायचे ती मागा, पण सवत रणकी झाली पाहिजे म्हणली. आता सवत रणकी झाल्यावर ही काय होईल. काय माणसं काय करायला जातील काही सांगतात नाही. करता करता आपण काय करलो तेही कळत नाही माणसांना. असो, तिन्ही देव 6-6 महिन्याचे बाळ होऊन त्या ठिकाणी पाळण्यात झोपलेले. तेवढ्यामध्ये नारदांनी सांगितलं, आता तुम्ही वेळ घालवू नका. तुम्हाला तुमचे पती पाहिजेत का, लवकर जा. ती अनुसया माता आहे, अत्रि ऋषीची पत्नी आहे. तिथं जर गेलात तर तुम्हाला ते तुमची दया करील. तिथं जा आणि नम्रतेने हाक मारा. हाक मारल्यानंतर तुम्हाला जवळ घेईल, ते सांगेल. तुम्ही तिला सांगा तुमची काय अडचण आहे ती. आल्या आहेत तिघीच्या तिघी. अनुसया हाक मारली, या. तिन्ही लक्ष्मी, सावित्री, पार्वती तिघीजणी आल्या. आल्याबरोबर देवाने विचार केला, आता बरं आहे का, आपल्या घराला कुलूप लागलं काय की म्हणते. बायका बी आल्या. आता त्यांना जर त्यांच्या बी मस्तकावर हात घेऊन जर त्यांना बाळ केले तर आता काय करायचं. पण आल्या, द्या म्हणले आमचे पती कुठे आहेत. ती म्हणले तुमचे पती खाली सतरंजी टाकली, तिन्हीची तिन्ही झोपवली. तिघची तिघं सारखीच दिसत होती, काहीच फरक नाही. हो, आता बघा म्हणले आपले ओळखून न्या. ती म्हणल्या ओळखू येत नाहीत, सारखेच दिसालेत, काहीच फरक नाही. ही अनुसया मातेची ताकद आहे महाराज. आपला नवरा आपल्याला ओळखू येईना, लक्ष्मीला ओळखू येईना. लक्ष्मीने विचार केला, आपल्या पतीला सोडून दुसऱ्याला जर स्पर्श झाला तर आपलं पतीवर ते नष्ट झालं. म्हणून 3 चक्रा मारल्यानं बाजूला सरकली. सावित्री, पार्वती तिघींनी 3 चक्रा मारल्या, बाजूला सरकल्या. म्हणल्या सासूबाई आता आमची परीक्षा पाहू नका, विनंती, आमचे पती आम्हाला जसे होते तसे परत द्या. म्हणले बसा. मग आता जिरली का आता. जिरत असते महाराज. म्हणून उगाच लोकांचं वाटलं करायला. देव बी गेले तरी त्यांचं वाटलं होतं. आपलं कुठं खिरीत सराटा घेऊन बसला. म्हणून कोणाचं वाईट करायला जाऊ नका, कोणाची निंदा करू नका. कोणाची निंदा आपण वाईट चिंतन केलं कोणाचं वाईट होतं, उलट त्याचं चांगलं होत राहते. म्हणून तरी चांगलं कोणाचं वाईट चिंतन करू नका. म्हणून संतांची स्तुती करा, देवाचं नामचिंतन करा. भगवान तिन्ही देव त्या ठिकाणी अनुसया मातेने लगेच तांदूळ पेरले, साळी काढल्या, कुटल्या, भात केला. केवढी म्हणजे मुखी नाव हाती मोक्ष ही जसं आहे तशी ताकद आहे पातिव्रत्येची. जेवायला केलं पुरणपोळीचं जेवण. सगळ्यांना सांगितलं सहकुटुंब सहपरिवार तुम्ही या ठिकाणी जेवण करायचे. आता का पुष्पवृष्टी होईल आणि मग जायचे. ठीक आहे. जेवण तयार केलं आणि जेवण तयार करून त्यांनी सांगितलं आता जेवण करायचं, आमचे पती आम्हाला जसे होते तसे द्या.
आती ऋषीच्या कमंडलूतलं पाणी आणलं, तिने ती पाणी आणून तिने देवाच्या अंगावर शिपडलं. जशाच तसे देव केले, त्यांना जीवन दिलं. जीवन दिल्यानंतर आता तिघंची तिघं म्हणले, अनुसया माते द्या परवानगी, आता जाऊ द्या आम्हाला, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्या, आता आम्हाला जाऊ द्या, जसे होते तसे. नाही, अनुसया मातेच्या डोळ्यात अश्रू आले. प्रभू, लहान होऊन तुम्ही मला बालकाचा आनंद माझ्या घरामध्ये दिला, मला तो आनंद आता परत असावा असं वाटतो. माझ्या घरामध्ये ही बालक, पुन्हा घरात बालक असल्यानंतर आनंद वेगळाचा असतो. तुम्ही तिन्हीची तिन्ही देव माझ्या उदरी जन्म घ्यावा आणि मला तो बालकाचा आनंद तुम्ही द्यावा, अशी माझी इच्छा आहे. तिन्ही देवांनी तसे असणारं काय दिलं, त्यांना वचन दिलं. आणि तिन्ही देव नंतर असंच वर्णन केलेलं आहे की त्याच त्याच वेळेला तिन्ही देवांची त्रिमूर्ती दत्तात्रेय करकमळावर अनुसया मातेच्या मूर्ती प्रगट झाली, असंही वर्णन आले आहे. आणि दुसरं वर्णन जगद्गुरु तुकोबार यांनी वर्णन केलेलं आहे, एक अभंगामध्ये वर्णन केले, ते अभंगाचं असणार चिंतन होईल. अभंग म्हटला जाईल, शेवटचं चरण म्हटल्याबरोबर पुष्पवृष्टी होईल. धरी अवतार विश्वतारावया, आत्रीची अनुसया गरोदर, ऋतुकाळ हेमंत, नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी, पूर्ण तिथी, तिथी पौर्णिमा, मास मार्गशीर्ष, गुरुतो वासर, उत्सव काळ, एका जनार्दनी पूर्ण अवतार, निर्गुण निराकार आकारले. एका जनार्दनी पूर्ण अवतार, निर्गुण निराकार आकारले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत विष्णुनाथ श्री गुरुदेव दत्ता दिगंबराया भगवान दत्तात्रेयांचा अवतार आज मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अवतार झालेला आहे. मार्गशीर्ष महिना आहे. मार्गशीर्ष महिना ही भगवंताची विभूती सांगितलेली आहे. मासा माझी मार्गशिरू गीतेमध्ये वर्णन आलेलं आहे. असा महान महत्त्वपूर्ण असा महिना आहे. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काहीतरी माता माऊल्या गुरुवार धरतात. चांगले गुरुची सेवा आहे.
गुरुवार धरतात. गुरुची नामचिंतन करावं, दत्तात्रयांचं नामचिंतन करावं. काय होईल? धन्य धन्य तेची नर दत्तनामे जे तत्पर त्याचे होता दर्शन. पतित होता ती पावन तया लागी शरण जावे. काया वाचा आणि जीवे शरण एका जनार्दनी त्याचे पाय आठवी मनी. त्या दत्तात्रेय भगवंताचं नामचिंतन करा, त्या भगवंताची शरणागती करा आणि त्याचे पाय आपल्या चित्तामध्ये आठवा. आपलं जीवन सार्थकी लागेल. तो का म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील या. असो भव्य दिव्य प्रमाणामध्ये आदिगुरु दत्तात्रेयांचा हा उत्सव या धारूर शहरामध्ये भक्तिभावाने असणारी संयोजक मंडळी करतात. त्यांना कोटी कोटी धन्यवाद. सर्वच या कार्यक्रमाला आर्थिक दान, अन्नदान, श्रमदान, भजन विविध अंगाने सेवा करणारी मंडळी आहे. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. असंच आपल्या जीवनामध्ये भगवंताचं कार्य घडावं ही प्रभुचरणी प्रार्थना. आणि भव्य दिव्य प्रमाणामध्ये, कारण ज्यावेळेला आम्ही सुरुवातीला येत होते त्यावेळेला सभागृह नव्हते, त्या पत्रामध्ये कीर्तन करायचे. आता मोठं सभा भव्य दिव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी सभा सावली झालेली आहे, निवारा झालेला आहे. भव्य दिव्य प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी आहे. अशीच गर्दी होऊन आपण काया वाचा मनाने तनाने धनाने दत्तात्रयांची शरणागती करावी, नामचिंतन करावं आणि वर्षानुवर्ष असा हा उत्सव भव्य दिव्य प्रमाणामध्ये घडत जावा ही सर्वांच्या अंतःकरणामध्ये भावना ठेवून आपण काया वाचा मनाने तनाने धनाने हे कार्य कसं मोठं होईल असं असणारं सर्वांच्या अंतःकरणामध्ये ठेवून दत्तात्रयांचा उत्सव भव्य दिव्य प्रमाणामध्ये झाला पाहिजे आणि आपल्याकडून ही सेवा पुन्हा पुन्हा भगवान दत्तात्रयांची घडली पाहिजे. हेच एक तुम्हा मागतो मी दातारा, उचित ते करा, भाव जाणून करा. झालेली सेवा दत्तात्रयांच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर तया लागी शरण जा शरण Oh
सेवा भगवान दत्तात्रयांच्या चरणी समर्पित करून न्यूनते पुरते आदिकते कसरते करून घ्यावी तुमते विनोदी असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी मज क्षमा करणे संते नव्हे अंगभोवते युक्ती पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. हो, ही भगवान गुरुदेवांची कृपा आहे. जे काही बरोबर आहे ते गुरुदेवांचं आहे. चुकलं माझ्या पदरात टाका, मी घेऊन जातो आणि इथं स्टँडवर टाकून देतो. घरी नेऊन तरी काय करू त्याला. असो बिघडलेलं असो. सर्व भाविकांना कोटी कोटी धन्यवाद. जाता जाता एक निरोप आहे. गेली 27 वर्ष सावळेश्वरती संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा बीज उत्सव सोहळा साजरा केला जातो आणि सुरुवातीला आपण सगळी मंडळी सावळेश्वरला येत होतात. आजही ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी उत्सव आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा बीज उत्सव मोठ्या भव्य दिव्य प्रमाणामध्ये याही वर्षी साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. हे 28वं वर्ष आहे. आता आपण संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बीजेच्या दिवशी सावळेश्वर या ठिकाणी आवसगो रोडला तुकोबारायांचं मंदिर आहे, त्या ठिकाणी उपस्थित राहून बीज उत्सवाचा कार्यक्रमाला उपस्थित राहावं, प्रसादाला उपस्थित राहावे सर्वांना विनंती. सर्व शेळके साहेब आहेत, गुरुजी आहेत, सर्व असणारी संयोजक मंडळी आमचे राम गुरुजी आहेत, महादेवराव आहेत, सर्व संयोजक मंडळी अगदी टिकून आहेत. ते आपला छोटा मोठा गायक मंडळी त्यांनी मोठे मोठे नाही बोलले, पण जे गाणारे आहेत ती मोठे मोठेच आहेत बरं का गुरुजी. आणि हे कशातच कमी नाहीत. हे हां, काही लोक नसतील, काही समजा काही गाजलेली माणसं असतात काही, पण काही लोक त्यांचं नाव पुढे आलेलं नसते पण ते काम पडू देत नाहीत. आपलं एकदा काम पडू देत नाहीत. पण ही मंडळी सुरुवातीपासून सहकार्य करणारी मंडळी अगदी भक्ती हां लांब गुरुजी आहेत. नाही सुंदर अगदी कुठं नाव पुढे आलेलं नसेल, कुठं पत्रिकेत नसेल, पण आपलं काम पडू देत नाही. सुंदर गायलं, सुंदर असणारी या साथ केली कीर्तनाची आमचे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण गणेश महाराज. गणपती बाप्पा असल्यावर तर कुठं चिंताच नाही. यांनी सुंदर मृदंगाची साथ केलेली आहे. असो आमचे कॅसेट काढणारे खिंडरे साहेब, हो यांनाही धन्यवाद. बरं झालं आमचा प्रसार तिकडे जाऊ द्या लोकांना, जे बरं असेल बरं असेल. सुंदर असणारे त्यांनी असणारे चित्र या ठिकाणचं टिप्पणी केलेलं आहे. झालेली सेवा दत्तात्रयांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विठ्ठल जय जय. सुख करता दुःख हरता जय देव जय देव जय
प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा तुटला. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ताव स्वामी अवधूता आरती ओवाळीचा देवदत्ता जय देव. दत्त दत्त ऐसे लागले जाण मारपले मन झाले उत्पन्न येतोपणा ते झाले बोलवण एका जनार्दनी श्री दत्त जाण. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ताव स्वामी अवधूता आरती ओवाळीचा देवदत्ता जय देव.